नमस्ते, माझं नाव मनीषा नामदास आहे. मी माळशिरसमधून आले. सर्वप्रथम धन्यवाद करते की ज्यांनी मला ह्या बिझनेसमध्ये आणले. आमचे इकडे लीडर पवार सर, ज्यांचं मार्गदर्शन माझ्यावरती राहिलं, त्यांच्यामुळे मी आज इथपर्यंत येऊ शकले. असे आमचे स्वप्नील सर, डॉक्टर साळुंके सर, आणि ज्यांच्यामुळं आज हा सुंदर व्यवसाय आपल्याला करायला मिळाला. असं कंपनीचे फाउंडर मेंबर किरणजी नाळे सर आणि ज्यांनी हा व्यवसाय स्थापन केला असे कंपनीचे CMD सतीश जेंगळे सर, यांच्यासाठी सर्वप्रथम खूप मोठ्या टाळ्या दिल्या पाहिजे. मी ह्या व्यवसायामध्ये 9 महिने झालेले आहे. 9 महिन्यामध्ये मला कळालंच नाही की मी इथपर्यंत कधी आले. फर्स्ट टाइम मी ज्यावेळेस व्यवसायामध्ये आले त्यावेळेस 3 महिने माझा व्यवसायच नव्हता. मग त्याच्यानंतर मी सुरुवात केली. पण आज मी इथं सिल्वर म्हणून नाही तर सिल्वरला झाली, पण थोडेसे अंक कमी आहेत म्हणून सिल्वरला यायला लागले. ओके, काय हरकत नाही. तर मी सिल्वर झाली याच्या पाठीमागे सर्वात मोठं कारण आहे की माझी टीम चांगली आहे. त्यांच्यासाठी सुद्धा खूप जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मी 9 महिने झाले या व्यवसायामध्ये आहे. 9 महिन्यानंतर 3 महिने माझा व्यवसायच नाही झाला. मी सुरुवातीला एक माझा व्यवसाय आहे, पापड व्यवसाय आणि मसाल्याचं प्रोडक्शन आहे. त्याच्याबरोबर पार्ट टाइम मध्ये मी हे पण करत होते की आमच्या घरामध्ये नेटवर्किंग केलेलं आवडत नाही. मुलींनी किंवा महिलांनी नेटवर्किंग करायचं नाही, कारण सामान्य कुटुंबातलं असल्यामुळे त्यांचं म्हणणं असं असतं की महिलांनी बाहेरच पडायचं नाही. आणि अशा जॉईंट फॅमिलीमध्ये मी मुलगी आहे. मग त्याच्यामुळे वडिलांच्या सांगण्यावरून नोकरी करायची नाही, म्हणजे नेटवर्किंग करायचं नाही, नोकरीच करायची असा त्यांचा विषय होता. मग त्यांच्या म्हणण्यासाठी मी नोकरीच सुरुवातीला करत होते. पण कसं असतं, एखादा जर व्यवसाय आपल्या मनापासून नाही केला तर आपण त्याच्यामध्ये हॅप्पी नसतो. तसं मी रोज असं कोणत्या ना कोणत्या टेन्शनमध्ये, डिप्रेशनमध्ये राहायचे, कारण नोकरी करायला मला आवडत नव्हती. कारण माझी दोन्ही मुलं CA करतात आणि त्यांच्यासाठी मला खूप पैसे भरायला लागतात. आणि नोकरी करत असताना त्यांच्या गरजा कंप्लीट करणं त्या नोकरीतून शक्य नव्हतं. पण हे मी कुणाला सांगू शकत नव्हते. मग त्याच्यानंतर वडील मला एकदा बोलले की तुला नोकरी करायला आवडत नाही का मनीषा? तर मी म्हटलं नाही तसं काय, ठीक आहे असू द्या चाललंय. तर मग ते म्हटले नसेल आवडत तर नको करू. तेवढ्या शब्दात मी ऐकला आणि दुसऱ्या दिवशी कामालाच गेले नाही. आणि मग आईला विचारलं वडिलांनी की का नाही बरं गेली कामाला? तर म्हटले तुम्हीच तर बोला की नका जाऊ म्हणून, मग राहिले ते. मग हा व्यवसाय करण्यासाठी आमच्या घरातल्यांचा प्रतिसाद नव्हता. मग आमचा भाऊ माझ्यापेक्षा लहान आहे, त्यानं मला सजेस्ट केलं की तू आता हिथं जेवढे पैसे कमवते तेवढे जर पैसे तू मार्केटमधून आणू शकली किंवा तुझ्या स्किलवर तरच तू हा करायचा, तुला 2 महिन्याचा अटेम्प्ट देतो. म्हटलं ठीक आहे. मग 2 महिन्यानंतर म्हणजे 3 महिने माझं कामच नव्हतं. मी असेच इकडे तिकडे धो करत होती. माझी एक मैत्रीण होती रुपाली गोलक नावाची, तिला मी गोड बोलून तिच्या मिस्टरांना म्हटलं की खूप त्रास होतोय सर तर घ्या, कारण मी युजर आहे, मला खूप चांगला रिझल्ट आलाय. म्हणून मी अगदी शुअरली तिला सांगितलं घे म्हणून. मग नंतर मी 15 दिवसांनी जरी सर्वांना कॉल सांगत होती, कोणाकोण रिस्पॉन्स भेटत नव्हता. कारण ज्या ठिकाणी मी राहत होती तिथं नेटवर्क मार्केटिंग हा विषयच लोकांना आवडत नाही. कशाला उगाच गल्लीबोळात फिरायचं, लोकांना माहिती सांगायची, अशा तिथं व्यवसाय आम्ही करत होतो. मग त्याच्यानंतर मग त्यांना फोन केला 15 दिवसांनी. मी म्हटलं रुपाली ताई आलाय का तुम्हाला रिझल्ट? मिस्टरांना बरं वाटतंय ना? तर त्या मला म्हटल्या बरं वाटतंय, अहो पहिले सारखं झोपूनच राहायचे पण आता काय व्यवस्थित चाललंय त्यांचं. असं म्हटल्यानंतर पुन्हा आत्मविश्वास आला की प्रोडक्ट मध्ये रिझल्ट आहे, कारण स्वतः युजर होते पण कोणाच तर रिझल्ट हवा होता. अशा माध्यमातून व्यवसाय चालू केला. गोलू सरांना आणि मॅडमला हाताशी धरलं आणि त्यांच्या माध्यमातून सुरुवात केली आणि 6 महिन्यामध्ये आज परला रँक पर्यंत पोहोचली. माझा इन्कम आता 3 लाख प्लस आहे.